अतिक्रमण हटवताना पोलिसांवरती दगडफेक झाली आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गावरील ही घटना। दगडफेकीत डहाणूचे पोलीस निरीक्षक जखमी झालेत। अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे। दगडफेक करणाऱ्या 3 महिलांना अटक करण्यात आली आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केली गेली आहे। या प्रकरणी 3 महिलांना अटक करण्यात आली आहे। महिलांकडून ही दगडफेक केली गेली आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। जितेंद्र, काय अधिकची माहिती? नक्कीच बघितलं तर मुंबई वडोदरा महामार्गावर सध्या भूसंपादन मोठ्या प्रमाणात झालं असून या महामार्गाचं 40% काम पूर्ण झालंय आणि अद्यापही अनेक ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। तर काल प्रांत अधिकाऱ्यांच्या ऑर्डर नंतर हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी पोहोचला होता। मात्र काही महिलांकडून पोलिसांना दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीमध्ये जे डहाणू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत संखे यांना काही महिलांकडून दगडफेक करण्यात आली आणि याच्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत। सध्या या 3 महिलांना अटक करण्यात आलेली आहे। जितेंद्र, या कारवाईच्या आधी या महिलांना, या नागरिकांना या संदर्भात माहिती देण्यात आली नव्हती का? नक्कीच याआधी त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती की सदर जागेवरील अतिक्रमण काढा, याबाबत नोटीस देखील बजावण्यात आली। मात्र यांनी अतिक्रमण न काढल्यामुळे काल मोठा फौजफाटा पोलिसांचा पोहोचल्याने इथे मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।